श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आई राजा उदे उदे बोल भवानी माता की जय. येळकोट येळकोट जय मल्हार. हे बघा, आपल्याला कोणताही अनुभव ऐकायला चांगला वाटत असतो. आपण स्वामी आईचे सेवेकरी आहोत आणि स्वामी आई काय म्हणते, मी आहे स्वामी भक्त, मिरवू नये लोकांत, दांभिक भक्ती करू नये. त्याच पद्धतीने आपल्याला ज्या वेळेला स्वामी आईचा अनुभव सांगायचा आहे त्यावेळेला आपल्या स्वतःचाच अनुभव न सांगता, आपल्या स्वतःच सगळं काही न मिरवता थोडंसं दुसऱ्यांना सुद्धा त्याच्यातलं काहीतरी घेता यावं. आपण 10 शब्द सांगितलं तर एखादी शब्द तरी लोकांना पटून, माझ्या स्वामी सेवकांना पटून त्यांनी घेऊन त्यांचं भलं व्हावं असं ह्या माझ्या मनाची इच्छा असते. आणि माझी आई, माझी स्वामी आई मला भेडसावत असते की हे सांग. आता तुम्ही म्हणाल हे सांग म्हणायला साक्षात स्वामी आई तुमच्याकडे येते का? नाही. जे जे शब्द आपण ह्या गादीवरती बसून आपल्या पाठीमागे स्वामी आई असते, स्वामी आईचा हात असतो, त्यावेळेला साक्षात स्वामी आई आपल्याला ही बुद्धी देत असते. म्हणून आपण ते सांगत असतो. म्हणून मला सांगायचं आहे की आता आपल्याला जो गरीब भक्त असतो आणि त्या गरीब भक्ताच्याच मनामध्ये मला दान करावं वाटतंय, मला सद्गुरूला भोजनाला बोलवावं वाटतंय, मला खूप घरामधून दान धर्म करावं वाटतंय, मला देवाला जावं वाटतंय आणि मला देवाला काहीतरी धन दौलत द्यावंसं वाटतंय. हे गरिबाच्याच मनामध्ये काय येत असतं? ज्याच्याकडे सर्व काही आहे त्या माणसाच्या मनामध्ये काय येत नाही? श्रीमंताच्या मनामध्ये काय येत नसेल? ह्याच्यामध्ये फरक आहे. जे गरीब असतो त्याच्या घरामध्ये, त्याच्या मनामध्ये सतत परमेश्वर नांदत असतो. ज्याचं मन शुद्ध आहे त्याच्या मनामध्ये, त्याच्या घरामध्ये परमेश्वर असतो. परमेश्वराचं लक्ष असतं की बाबा मी लक्ष नाही दिलं तर हे उपाशी मरण, आणि अजिबात त्याला उपाशी मरू देत नाही, अजिबात त्याला आजारी पडू देत नाही. परमेश्वराचं सतत लक्ष त्याच्यावर असतं. सांगण्याचं तात्पर्य एकच, मी काय सांगणार आहे ह्याचं तुम्हाला अगोदर सांगत असते आणि नंतर त्याची कथा मी आरंभत असते. असंच एका गरीब भक्ताला इच्छा होती की आपल्या सद्गुरूला भोजनासाठी बोलवावं. आपल्या कष्ट केलेल्या पैशातून, आपण कमाई केलेल्या आपल्या पैशातून आपला उदरनिर्वाह करून, आपण रोजचं जेवण करून, आपण उपाशी राहून नाही, आपण जेवण करून आपल्यामधूनच थोडंसं वाचवून आपल्या सद्गुरूला भोजनासाठी बोलवावं असं हे गरिबालाच वाटत असतं. म्हणून असाच एक भक्त नरसिंह सरस्वती, सद्गुरू रायांचा भक्त, मी नरसिंह सरस्वती चरित्रामधूनच हे सांगत असते. म्हणून मी प्रत्येक वेळेला नरसिंह सरस्वती का म्हणत असते, तर नरसिंह सरस्वती चरित्र, नरसिंह सरस्वती सारामृतामधून त्याचं वाचन करून मी हे थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करत असते. खूप गोड अशा कथा आहेत आणि त्या कथेमधून आपल्याला सुद्धा घेण्यासारखं भरपूर काही आहे. तर नरसिंह सरस्वतीला आपण भोजनासाठी बोलवावं किंवा आपण तिथं नेऊन भोजन गुरुला द्यावं अशी भक्ताची इच्छा होत असते. आणि त्या भक्ताचं नाव आहे भास्कर. हे भास्कर एका मोठ्या कुटुंबामध्ये राहणारा, राहत आपलं आपलं घरकाम, आपलं सगळं काही चालवत लहानाचा मोठा झाला आणि रोज देवधर्म करायचं. अगोदरच्या काळात खूप लोक देवधर्म अगोदर करायचे. मोठ्या मोठ्या नोकऱ्या नसायच्या, ज्याचं काम त्यांनी करायचं. सुताराचं काम सुताराने करायचं, सोनाराचं काम सोनाराने करायचं, स्वामीचं काम स्वामीनं करायचं. असे 12 बलुतेदार राहायचे आणि ज्याचं काम त्यांनी करून आपल्या घराचा, संसाराचा गाडा चालवत असायचे.
त्याच पद्धतीनं ह्या भास्कराचं सुद्धा मोठा घराणा आणि घरातील सर्व कुटुंबच काम करायचे. आणि नंतर मोठं कुटुंब झाल्यानंतर जिकडे तिकडे ज्याचे त्याचे घरं झाले. आणि भास्कर आणि भास्कराची पत्नी राहत असताना खूप गरीब अशी परिस्थिती त्याला भोगायला मिळाली. गरिबीला तोंड देता देता भास्कराला नको नकोसं झालं. रोज काम करायचं खायचं, रोज काम करायचं खायचं. आणि अगोदर लाडात वाढलेला भास्कर होता, कुटुंब मोठं होतं आणि ह्याला कामाची काही झुळूक लागलेली नव्हती. आणि ज्या वेळेला आजोबा पंजोबा चुलते मालते जे दूर दूर झाले आणि भास्करावर जिम्मेदारी संसाराची पडली, त्यावेळेला काम करत करत रोजचा आपला संसाराचा गाडा चालवायचं नको नकोसं असं वाटायला लागलं. पण करता करता रोज देवपूजा करायचा, आपलं जप ध्यान धारणा करायची. हे करत करत भास्कराचं मन परमात्मा परमेश्वर आपल्या घरचे गुरुराया दत्त प्रभू यांच्या सेवेकडे वळलं. आणि रोज संगमावर जायचं, स्नान करायचं, दत्त प्रभूची पूजा करायची, मनोभावे दर्शन घ्यायचं आणि जे काही नैवेद्य नेले ते अर्पण करायचं. आणि मग आनंदाने घरी येऊन ते नैवेद्य खायचं. असं करत करत दत्त प्रभूची फोटो आणून घरी ठेवले. आणि रोज आनंदानं आपल्याजवळ जे कन्या भाकरी आहेत ते नैवेद्याला अर्पण करायचं. आणि दत्त प्रभूंनी मला प्रसाद दिल्यात असं समजून नैवेद्य अर्पण केलेलं खायचं, पती पत्नी आणि सुखानं राहायचं. असं करता करता त्याला वाटायला लागलं, बघा जे बी माणूस आपण जे विचार करत असतो, एखाद्या स्त्रीला वाटतं की बाबा आता वटपौर्णिमा येत आहे, आपण खूप सुंदर साडी घ्यायची आहे, काटा पदराची साडी घ्यायची आहे. तर सतत तिच्या मनात ध्यानात स्वप्नात ती साडीच येत असते. मला दागिने करून घ्यायचे, दागिनेच येत असतात. मला आई वडिलाची सेवा करायचं आहे, तेच येत असते. जे तुम्ही आपल्या मनामध्ये विचारधारा जे आहे तेच आपल्या समोर येत असतं. म्हणून मी सतत सगळ्यांना सांगत असते की बाबा विचारश्रेणी आपले चांगले ठेवा, तुम्ही वाईटकडे जाऊच नका, चांगलं चांगलं विचार करा, म्हणजे तुमच्या समोर चांगलंच येणार आहे. त्याच पद्धतीने भास्कराला वाटायचं आपण तरी कसंही रोज जेवतो खातो सगळं काही करूच लागलोत, आपल्या घरी कोणतं काही कमी पडू देतच नाही. आपण काही करून आट्टापिट्टा करून आपल्या पोटासाठी आपण खात असतो. पण सद्गुरूला भोजन देण्याची माझी अपेक्षा झालेली आहे आणि मी भोजन देणार आहे असं पत्नीच्या सोबत चर्चा करायला बसला. रोज घरी यायचं आणि हेच मांडायचं, हेच विचार मांडायचं. असं करता करता 1 महिना झाला आणि त्याच्याकडे थोडेसे पैसे जमा झाले. रोजच्या खर्चातून थोडं 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 वाचवून त्यांनी थोडेसे पैसे जमा केले. आणि जमा करून एक दिवशी पत्नीला म्हणायला लागले, अगं आता मी सद्गुरूला इकडून बोलावून आणून आपल्या घरी इच्छा भोजन द्यायची आपली कुवत नाही, तर आता माझ्याकडे थोडेसे पैसे आलेले आहेत, मी थोडंसं पैसे वाचवून ठेवलेलं आहे आणि आता तू घरी सांभाळून राहा. आणि मी गाणगापूर जवळ करतो आणि मी गाणगापूरला जाऊन श्रीगुरूला भोजन द्यावं अशी माझी अपेक्षा झालेली आहे आणि मी भोजन देऊन येतो. म्हणल्यानंतर पत्नी म्हणते, अहो एवढ्या पैशामध्ये काय होणार आहे, आणखी 1-2-3 महिने जाऊ द्या आणि असेच पैसे बचत करू आपण आणि मग नंतर जा आणि 4 लोक जेवतील तरी. आज तुमच्याकडे एवढे पैसे आहेत, एवढ्या पैशामध्ये तुम्ही भोजन कसं काय देणार आहात. असं म्हणल्यानंतर भास्कर म्हणायला लागला, अगं काय आपल्या जिंदगीचा भरवसा, आज आपण आहोत उद्या नाही. आणि आपण जर काही करता काही झालं, आपण रोज गरिबीमधून जगत आहोत, कोणता दिवस कसा येईल काही सांगता येत नाही. बघा श्री स्वामी समर्थांचे सेवक दत्त प्रभूचे भक्त काय काय ह्यांच्या मनामध्ये इच्छा असतील तुम्हीच लक्षात घ्या. आपल्या इच्छा काय असतात, आजचा दिवस आपण उद्या बघत नाही. करुणा आला तळून खावा, करंज्या करा तेलच्या करा करून खावा. आपण बिमार पडलो, चला लेकीला बघून येऊ, करंज्या करू, दशम्या करू, बुंदे करू, लाडू करू, हे आपल्या मनामध्ये येत असतं. पण खरा भक्त जो असतो, जे परमेश्वराची ओढ लागते, तर त्यांच्या मनामध्ये काय इच्छा प्राप्त निर्माण झाल्या बघा, की परमेश्वराला सद्गुरूला भोजन द्यायचं. खरा मार्ग हाच आहे. आपण आलोत कुठून, आपल्याला जायचंय कुठं,
आपण वाट सोडून भटकत असतो. भटकल्यानं जमत नसते. भटकल्यामुळं आपल्याला काही काही अपयश आपल्या पदरामध्ये पडत असते आणि आपल्याला वाटतं की बाबा आम्ही तर एवढं करतो, आम्ही कुठंच चुकत नाही, आम्ही वाट कशी चुकलो. आणि देवानं आम्हाला वाट सरळ दाखवू नाही का. देव हात धरून आपल्याला वाट सरळ दाखवायला येत नाही. आपलं मन आपल्याला सगळं काही करत असतं. म्हणून भास्कराला वाटलं उद्याचा काय भरवसा. बायकोला समाधान केले आणि सांगितले तू सांभाळून राहा आणि मी जाऊन येतो असं सांगून आपल्याजवळ जे काही पैसे बचत झालेले होते त्या पैशामधून अर्धे पैसे एकाकडे केले ना अर्धे पैसे बाजूला करून अर्ध्या पैशामधून काय घ्यायचं हे ठरवलं. अर्ध्या पैशामधून तूप, तेल, मीठ, साखर ही घ्यायचं आहे आणि अर्ध्या पैशामधून आपल्याला जळतण आणायचं आहे, आपल्याला भाजीपाला आणायचं आहे, आपल्याला तांदूळ गहू आणायचं आहे. हे सगळं काही आपल्याला ह्याच्यामधून खर्च करायचं असं विभागणी केली आणि एका उपरण्यामध्ये दोन्हीकडे पैसे बांधले आणि गेले घाणगापूरला गेले. घाणगापूर नगरीमध्ये गेल्यानंतर सर्व काही खरेदी केले त्यांनी. तांदूळ खरेदी केले, शिरा करायला रवा खरेदी केला. हे सगळं खरेदी करून त्या उपरण्यामध्ये गाठोडे बांधले आणि जे उरलेले पैसे होते तूप, दूध, दही हे सगळं घेण्यासाठी ते अर्धे पैसे होते त्या उपरण्यामध्ये बांधून एक पोटली तयार केली छोटीशी आणि दत्तप्रभूच्या मंदिराकडे निघाले. आणि सूर्य उदयाला सकाळी तिथं जाऊन पोहोचल्यानंतर चालत सकाळी पोहोचल्यानंतर संगमावर गेले, स्नान केले आणि श्रीगुरूचं दर्शनाला जाऊन थांबले. ज्या वेळेला श्रीगुरूच्या दर्शनाला गेले त्या दिवशी एका मोठ्या राजाचं जेवण त्या मंदिरामध्ये होतं. खूप लोकांचं जेवण तिथं होतं आणि त्या स्वतः राजाच्या हाताने श्री दत्तप्रभूला, श्री गुरु नरसिंह सरस्वती सद्गुरूला जेवण द्यायचं होतं. असा कार्यक्रम त्या दिवशी असल्यामुळं भास्कर त्या मंदिराच्या समोर गेला आणि माणसांना ढकलत कसा बसा तेवढ्या माणसाच्या गर्दीमधून सद्गुरूच्या चरणावर जाऊन घट्ट अशी मिठी मारला. घट्ट अशी मिठी मारत असताना मिठी काही सोडायला तयार नाही. सद्गुरूच्या लक्षात आलं हा खूप धावून पळून आलेला आहे, खूप संकट याच्या मागे आहेत. असा विचार करून सद्गुरूने त्याच्या खांद्याला हात धरला आणि उचलून अलगत वरती घेतलं आणि म्हणलं भास्करा सांग काय आहे तुझ्या मनामध्ये. असं म्हणल्याबरोबर नेत्रातून अश्रू गळत आहेत, ढसा रडायला लागला आणि म्हणला मी इथं तुमच्या दर्शनासाठी आलेलो आहे. असं म्हणल्यानंतर खूप लोकांची गर्दी होती आणि सद्गुरूंनी सांगितले आपल्या जवळच्या सगळ्या शिष्यांना की हा भास्कर आहे, माझा भक्त आहे आणि हा मंदिरातच राहील, यांना सगळ्यांनी मिळून सांभाळायचं आहे आणि हा मंदिरात राहील एवढं सांगितले आणि समोरच्या कामाला लागले. आणि भास्कराला सांगितले इथंच भोजन करायचं आणि इथंच तू थांबायचं. असं म्हणल्यानंतर भास्कर तिथंच थांबले. राजे राजवाडे सर्वजण आले, इच्छा भोजन सद्गुरूला दिले. खूप मोठं त्या दिवशी कार्यक्रम होता, खूप लोक त्या ठिकाणी जेवले आणि असाच नियम त्या गाणगापुरामध्ये दररोज एकाचा भोजन देण्याचा कार्यक्रम तिथं व्हायचा. आणि दिवसांदिवस असं एकाच्या मागे एक चालले. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले आणि तिथले त्या गावातले जे भक्त होते ते हसायला लागले. अरे हा तर इथं आल्यापासून ही पोटली घेऊन मिरवायला लागलाय आणि म्हणतो सद्गुरू नाथाला म्हणतो की मला तुम्हाला भोजन द्यायचं आहे म्हणून मी इथं आलेलो आहे आणि खरंच ह्याच्या पोटलीमध्ये काहीतरी सोनं नाणं असायला पाहिजे. सोन्याच्या मोहरा बिवरा दिसतात आणि पोटली घेऊन हाका फिरतो वेड्यासारखा असं म्हणायचे. पण कुणी विचारायचं नाही, चेष्टा करायचे, हसायचे, दूर व्हायचे. असंच करत करत भास्कर त्याच ठिकाणी 4 दिवस 8 दिवस असंच उलटून गेले. आणि भास्कर एका दिवशी असंच सतरंजीवर झोपला आणि उशाला ती पोटली घेतली आणि 1-2 भक्त त्याच्यासोबत होते आणि ते म्हणायला लागले अरे तू कुठून आलास, कशासाठी आलास आणि आल्यापासून इथेच पडी दिलास, जायचं नाव नाही बाबा घेत तू आणि त्या पोटलीमध्ये काय आहे घेऊन मिरवायला लागलास. तुला जर भोजन द्यायचं सद्गुरूला तर पटकन भोजन देऊन मोकळा हो आणि आपला गाव धरून आपल्या गावाची वाट धरून चालायला लाग. मस्त इथं मिष्टान्न भोजन रोज आयतं की पायतं तुम्हाला भेटत आहे म्हणून मस्त खाऊन इथं घुरायला लागलास. असं त्याला टोमणे द्यायला लागले.
सद्गुरूला भोजन द्यायचं या नावाखाली आला आणि आता महिना उलटायला लागलाय, तर इथंच रोजचं रोज एक मिष्टान्न भोजनाचं चव घेत घेत इथंच राहिलाय, असं त्याला काही काही बोलायला लागल्यानंतर वाईट वाटायला लागलं भास्कराला. दिवसेंदिवस असंच चाललं, पण भास्कराचं काही धाडस होईना की सद्गुरूच्या समोर जावं आणि सद्गुरुनाथा माझ्याकडून तुम्हाला भोजन द्यायचंय असं म्हणावं, असं त्याचं धाडस होतच नाही. का धाडस होत नाही? ह्याच्याजवळ फक्त 3 माणसं जेवतील इतकंच अन्न, एवढेच पैसे ह्याच्याकडे होते आणि तिथं तर रोज रोज 5,000 6,000 4,000 अशा माणसाच्या पत्रवाळ्या तिथं उठायला लागल्या. पातेलेच्या पातेले तिथं स्वयंपाक शिजायला लागलं. भास्करा विचारात पडला आणि सांगितला, जे चिडवायला लागले त्या भक्तानं सांगितला, बाबा मला सद्गुरूला भोजन द्यायची इच्छा माझ्या मनामध्ये झाली म्हणून मी इथं आलेलो आहे आणि या पोटलीमध्ये कसल्या मोहरा नाहीत. माझ्या सद्गुरूला भोजन देण्यासाठी मी अन्न अनुकूळ याच्यामध्ये घेतलेला आहे, शिदा माझ्याकडे आहे. अरे किती वेडा आहे रे हा, किती मूर्ख आहे, असं म्हणून दोघं चौघं तोंडाला हात लावलो मोठ्या मोठ्याने हसायला लागले आणि म्हणले, काय नाही रे, हा ज्या दिवशी जेवण देणार आहे त्या दिवशी आपल्याला घरी जेवण करावं लागेल. 3 माणसाचं जेवण ह्याच्यामध्ये होणार नाही. आता महिना झाला घेऊन आलाय, किती त्याच्यामध्ये खराब झालं असेल, किती त्याच्यामधल्या अन्नाचं वासी. आपण तर नाही बाबा जेवणार ह्याचं आणि 3 माणसं जेवायचं भोजन आणलं जेवायला देतोय, असं काही काही चिडवायला लागले. असं करता करता ही वार्ता कळाली सद्गुरूला आणि सद्गुरूला वाटले की आता ह्या भक्ताला हे सगळेजण मिळून त्याची चेष्टा करत आहेत, तर आपण या भक्ताला लवकरच मोकळं करण्यामध्येच खरं आहे. म्हणून एखाद्या दिवशी असंच भोजनासाठी सगळेजण आले आणि शिष्याला सांगून भास्कराला जवळ बोलवायला सांगितलं आणि सगळे जाऊन म्हणले, अरे चल तुला सद्गुरू बोलत आहेत. मग जवळ गेला, लटलटा कापायला लागला आणि समोर हात जोडून सद्गुरूच्या समोर थांबल्यानंतर, काय रे भास्करा, खुश आहेस ना, इथं राहून छान आहेस ना, असं म्हणल्यानंतर हो असं म्हणून चरणावर लोळण घेतली आणि रडायला लागला आणि म्हणला, हे सद्गुरुनाथा माझी इच्छा एकच आहे, तुम्हाला भोजन द्यावं म्हणून मी किती दिवस इथे येऊन राहिलेला आहे आणि मला तुम्हाला भोजन द्यायचं. सद्गुरू हसून म्हणले, काही हरकत नाही, दौंडी पेटवा, उद्याच्याला भास्कराचं जेवण आहे, सगळ्यांना सांगा सगळ्यांनी इथे भास्कराचं जेवण जेवायला आलं पाहिजे आणि भास्करा तू लवकर उठ आणि स्वयंपाकाची तयारी कर. हो म्हणून भास्कर गेले. संध्याकाळ झाली, जिकडे तिकडे सगळेजण गेले. भास्कर विचारात पडला, बाबा सद्गुरू मला सांगून बसले की बाबा उद्या तयारी कर, एवढे सगळेजण जेवतील, पण माझ्याजवळ तर 3च माणसांचा स्वयंपाक मी घेऊन आलेला आहे, आता मी काय करू. असं म्हणत म्हणत रात्रभर त्याला झोप नाही लागली. विचार करायला लागला, एक विचार, एक मन विचार करायचं. 3 माणसाचं जेवण आहे, एक मन म्हणायचं, हे सगळा माझा देह गुरुचरणी मी अर्पण केलेला आहे. मी म्हणजे कोण, मी नाही, मीपणा मी काढून टाकलेला आहे. माझी चिंता सद्गुरूला आहे. मी 3 माणसाचं स्वयंपाक आणलंय, बाकी इच्छा स्वामीची, बाकीची इच्छा सद्गुरुनाथाची, नरसिंह सरस्वतीची, दत्तप्रभूची, श्री स्वामी समर्थाची. मला काय करायचंय. असं करून थोडासा डोळा लागला. आणखी 1 प्रहर होण्या अगोदर उठला. मग ब्रह्ममुहूर्तावर उठून संगमावर जाऊन स्नान करून आला आणि सद्गुरू ह्याच्या समोर आले आणि म्हटले, बाबा हे भास्करा, आज सर्व ब्राह्मण इथं जेवायला येणार आहेत आणि स्वयंपाकाची लवकर तयारी कर हा. असं म्हणून सद्गुरू निघाले असता भास्कर म्हणायला लागला, हे सद्गुरू, मी स्वयंपाकाची तयारी लवकरच करीन, असं भीत भीत म्हणला. मग सद्गुरूंनी म्हणले, बाबा गोड मिष्टान्न भोजन तू काय करणार आहेस. असं म्हणल्याबरोबर मी शिरा करण्यासाठी रवा आणलेला आहे, पदरात बांधून तूप आणलेलं आहे, मीठ आणलेलं आहे, सगळं काही मी सर्व आणलेलं आहे आणि मी चविष्ट असं शिरा करणार आहे. असं म्हणल्यानंतर साखर भात सुद्धा कर, शिरा कर आणि गोड भोजन कर, मस्त असं स्वादिष्ट भोजन कर, असं सांगून सद्गुरू निघून गेले. आणि भास्कर तयारीला लागला. आंघोळ करून येऊन स्वयंपाकाच्या तयारीला लागला. किती वेळात स्वयंपाक, 3 माणसाचा पटकन शिरा, भात, चपाती, भाजी सर्व काही केलं, तूप दही सगळं काही आणून ठेवलं, साखर भाताची तयारी वाटीमध्ये केलं. सगळं करून सद्गुरूला सांगण्यात आलं की सद्गुरू राया, माझ्या स्वयंपाकाची तयारी झालेली आहे, आपण भोजनाला उठावं. असं म्हणल्यानंतर सद्गुरू म्हणले, 4000 अशा पत्रवाळ्या लावायच्या, 4000 पत्रवाळ्या मांडा, असं सांग शिष्यांना
असा आदेश सद्गुरूने दिले. भास्कर चटचटा कापायला लागला. आता काय करू, आता माझी फजिती होणार, आता मात्र माझ्यावर विश्वास राहिलेला नाही, सद्गुरू काय माझी फजिती करतील. असं एक मन म्हणायला लागलं, दुसरं मन म्हणायला लागलं, मी काय करणार, माझ्यापाशी तर पत्रवाळ्या नाहीत, मी रोज काम करू लागतो. मी पत्रवाळ्यासुद्धा लावण्याचं काम भास्कराने केलं. रोज पडल ते हाताला काम करून त्या ठिकाणी 2 महिन्याचा काळ लोटलेला होता. आणि सद्गुरू रायाकडे गेला आणि म्हणले, उठा भोजनाला. म्हणल्यानंतर सद्गुरू म्हणले, जा संगमावर आणि सर्व ब्राह्मणांना सांग की इथं जेवायला यायचंय. धावत पळत भास्कर संगमावर गेला आणि सर्व ब्राह्मणांना सांगितला. तिथे एकमेक ब्राह्मण बोलायला लागले, अरे आज काय त्या भास्कराचं जेवण आहे म्हणे, ते उपरण्यामध्ये एवढं 3 लोकांचं अन्न बांधून आणलं आहे आणि सद्गुरूला भोजन, तेवढं सद्गुरूला तरी पोटभर जेवायला वाढ म्हणावं. आणि चला बाबा, आज आपल्याला मात्र मिष्टान्न भोजन मिळणार नाही, आपल्या घरी भाजी भाकरी खाऊन आपण आनंदानं राहू, आज आपण जेवायला तिथं जायचं नाही, असा विचार एकमेकामध्ये करायला लागले. आणि हा पळत जाऊन सांगायला लागला, चला चला सगळेजण जेवायला चला. जेवायची तयारी झाली, स्वयंपाक झाला. आणि ते म्हणाले, बाबा आश्चर्यचकित झाले. म्हणले, आपला स्वयंपाक रोज 4000-5000 लोकांचा स्वयंपाक करायला आपल्याला दिवस मावळायला जायचा, आणि हा आताच पळत आलेला आहे मध्याह्नामध्ये, आणि एवढ्या लवकर याचा स्वयंपाक झालाच तरी कसं. अरे जा, आम्ही नाही जेवायला येणार, तू काय 3 माणसाचा स्वयंपाक केलास आणि त्या चिंतकामध्ये बांधून आणलेला स्वयंपाक तुझा, आम्ही नाही खाणार, आम्ही घरी जेवायला जातो. असं म्हणल्यानंतर भास्कर पळत गेला आणि सद्गुरू सांगितला की बाबा कोणीही जेवायला यायला तयार नाहीत. असं म्हणल्यानंतर त्यावेळेला मात्र सद्गुरू म्हणले, हे बघ भास्करा, आज मी माझ्या पंक्तीला हे सर्व ब्राह्मण असल्याशिवाय मी जेवण भोजन घेणार नाही, बघ आता पुढं तुझं काय करायचं. असं म्हणल्यानंतर मात्र आता परीक्षा चालू झाली असं भास्कराला वाटलं आणि ढसाढसा रडायला लागला आणि म्हणला, भास्कर की बाबा ते यायला तयार नाहीत. असं म्हणल्यानंतर सद्गुरूने रडत असलेल्या शिष्याला बघून लगेच गुरुमाऊलीला लगेच माया येत असते, अंतःकरण भरून येत असतं आपलं लेकरू रडत असताना. आणि चांगलं होणाऱ्या कार्यामध्ये बाधा नको असं म्हणून सद्गुरूने दुसऱ्या शिष्यांना पाठवले, तेवढ्या ब्राह्मणांना बोलावून घेतले आणि 4000 अशा पत्रवाळ्या लावलेले पटपट ब्राह्मण येऊन पंक्तीला बसले आणि भास्कराला सांगितले, सद्गुरुनाथ बसले, चौरंग पाठ मानलेला, समोर रांगोळ्या नक्षीदार काढलेल्या, उदबत्ती सुभाषिक लावलेला, आणि सद्गुरुनाथ येऊन बसले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्मांड नायक राजा आदिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भोजनाला साक्षात परब्रह्म येऊन बसले आणि मस्त असं सुवास असं उठलेला, रांगोळी सगळ्या ब्राह्मणाच्या पुढे पडलेल्या. चमत्कार बघा. आणि मग ब्राह्मण हात जोडून उभारला आणि सद्गुरू म्हणले, मधून तुझं सगळं काही जेवण असलेलं आण आणि माझ्या उजव्या बाजूला ठेव. वाटीमध्ये साखर भात, दुसऱ्या वाटीमध्ये शिरा, छोट्याशा पातेलामध्ये भाजी, छोट्याशा चिंतकामध्ये चपाती, तूप, हे सगळं काही छोटं छोटं आणल्यानंतर श्री सद्गुरुनाथाने सांगितलं, माझं वल्कल्य घेऊन ये. आणि ते वल्कल्य आहे ना, त्या मोठ्या मोठ्या पातेल्यामध्ये अंतर, आणि तेच वल्कल्य माझ्या हातापर्यंत येईल, इथंपर्यंत अंतर, माझ्या आसनापर्यंत येईल असं अंतर. म्हणल्यानंतर प्रत्येक भांड्यामध्ये वल्कल्य त्यांचा अंतरून त्यांच्या आसनापर्यंत ठेवलं आणि सगळे पातेले खचाखच भरून अन्नाने गेले. आणि सांगितलं, हे भास्करा, जोपर्यंत हे सगळे लोक जेवणार नाहीत, सगळे तृप्त होणार नाहीत, तोपर्यंत हे वल्कल्य इथून हालू देऊ नकोस. असं सांगितल्यानंतर आनंदानं तेवढ्या लोकांना जेवण्याचं पंच पक्वान असं अमृत सगळीकडे भगोने असे मोठे मोठे भरून, शिरा भात, दही भात, सगळं काही जेवण, भोजनाचा स्वाद मस्त सर्व ब्राह्मणांनी घेतलं. सद्गुरूसुद्धा जेवून तृप्त झाले आणि भास्कराचं जेवण तोंड त्यांचे असे आश्चर्यचकित झाले, हे काय झाले, कमाल कशी झाली, त्यानं तर 3 माणसाचं जेवण आणलं, एवढं स्वादिष्ट जेवण आज झालं, असं एकमेकामध्ये कुजबुजायला लागले. म्हणून म्हणतात, गुरुचा हात जर पाठीशी असलं तर काय होत नाही. सर्वजण जेवले, उरलेलं अन्न सर्वांना वाढून देण्यात आलं आणि सगळा गाव असा तृप्त झाला स्वादिष्ट जेवणामध्ये. आणि ते जेवण माऊली कुणाचं होतं तर साक्षात परब्रह्म परमेश्वर परमात्मा दत्त प्रभूचा, गुरुचा प्रसाद होता. खाणाऱ्याचं सुद्धा नशीब आणि भास्कराचं सुद्धा नशीब असं असतंय. म्हणून सेवा करावी निर्मळ. सेवा केलो आपण मनामधून तर आपल्याला सगळं काही साध्य होत असतं. असा गुरुचा हात आपल्या पाठीशी असायला पाहिजे.
परमात्मा परमेश्वराने सगळं काही त्याचं लाड पुरवले आणि ब्राह्मण भोजनाचं सगळी काही इच्छा त्याची पूर्ण झाले. भास्करासारखं आपण सुद्धा भक्ती करायला हवी. आपल्यानं 4000 पंक्ती 4000 लोकांच्या पंक्ती जर नाही उठवणं झालं तर 4 लोकांना तरी आपण दान करू, आपल्या हातानं आपण भोजन घालू. एवढीच परमेश्वर चरणी माझी प्रार्थना आणि माझी सुद्धा इच्छा असते की सतत आपण खरंच कुणाला ना कुणाला भोजनासाठी बोलवावं आणि भोजन घालावं अशी अपेक्षा असते. आपल्याजवळ जेवढा आहे कोरभर त्याच्यामधली चटणी भाकर सगळ्याला द्यायची इच्छा मनामध्ये असावं. परमेश्वर परमात्मा देणारा आहे म्हणून आपण त्यांनी दिलेलं आपल्याला द्यायला काहीच वाईट नाही. म्हणून भास्करासारखं निस्वार्थ अशी भक्ती करावी असं सर्व स्वामी भक्तांना मी सांगते. स्वामी समर्थ श्री परमात्मा परमेश्वर आपल्या पाठीशी असताना आपली कसलीच चिंता नाही. सर्व गोष्टीचे स्वप्न बघा, पण अशाच गोष्टीचे स्वप्न बघा. साड्या चोळ्या धन दौलत ह्याचं बघण्यापेक्षा सद्गुरूला भोजनासाठी बोलवायचं आहे, एखादी गरीबाचं लग्न लावून द्यायचं आहे, एखादी गरीब बहिणीला कोणीच नाही तर त्या बहिणीला काहीतरी धन दौलत द्यायचं आहे किंवा एखादी साडी चोळी घेऊन द्यायचं आहे. असे स्वप्न बघा आणि ते साकार करा आणि तुम्हाला देव मदत केल्याशिवाय राहणार नाही. परमात्मा परमेश्वर तुमचं सगळी काही हौस पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं सगळी इच्छा पूर्ण होईल. एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझी कथा इथं संपवते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.